तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर. कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक. संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर. सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर. वेदनारहित उपचार हाच आमचा विचार. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला, टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर. संपर्क 81 67 67 62 67. पुणे जिल्ह्यातील खानापूर गावात दिवसाढवळ्या सराफ दुकानावर सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला पोलिसांनी अवघ्या 48 तासात जेरबंद केलाय. या कारवाईत तब्बल 56 तोळे 2 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा अंदाजे 70,32,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला गेलाय. 26 डिसेंबरला दुपारी 12:30च्या सुमारास खानापूर गावातील वैष्णवी ज्वेलर्स या सराफ दुकानावर 5 अनोळखी दरोडेखोरांनी तलवार, कोयता यासारखी धारदार हत्यारं घेऊन सशस्त्र दरोडा टाकला होता. मालक आणि महिला कर्मचाऱ्यांना हत्याराचा धाक दाखवत 84 तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड असा 1,05,00,000 रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी दुकान मालकाची पत्नी राणी अमोल बाबर यांनी हवेली पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली होती. दिवसाढवळ्या पडलेल्या दरोड्यामुळे खानापूर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल आणि अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेची 4 पथकं, हवेली आणि वेल्हे पोलीस ठाण्याची तपास पथकं अशी एकूण 6 विशेष पथकं तयार केली गेली. CCTV फुटेजच्या आधारे 2 मोटारसायकल्सचा मागोवा घेत तपास पथकांनी सलग 2 दिवस रात्रंदिवस शोध मोहीम राबवली. दरोडेखोर वेल्हे तालुक्यातील सिंगापूर डोंगर परिसरामध्ये जंगलात लपल्याचं निष्पन्न झालं. गोपनीय बातमीदाराच्या माहितीनुसार मुख्य आरोपी अंकुश दगडू कचरे आणि त्याचा साथीदार गणेश भांबू कचरे यांना पोलिसांनी जंगलातून ताब्यात घेतलंय. चौकशीत या गुन्ह्यात 3 विधी संघर्षित बालकांचा सहभाग असल्याचंही उघड झालंय. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला कोयता आणि 56 तोळे 2 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा 70 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला गेलाय. न्यायालयानं आरोपींना 5 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. यातील मुख्य आरोपीवर यापूर्वीही 3 गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. तर ही संपूर्ण कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, हवेली पोलीस स्टेशन, वेल्हे पोलीस स्टेशन आणि पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे केली आहे. अवघ्या 48 तासामध्ये गुन्हा उघडकीस आणून आरोपी जेरबंद केल्यामुळे पोलीस दलाचं सर्वत्र कौतुक होत आहे. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, पुणे. रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ 42 वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकारद्वारा मान्यताप्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट. रियांश अमृत ज्यूस मधुमेह, मुतखडा, संधिवात, रक्तदाब, दमा, लकवा, लठ्ठपणा आदी 650 पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर 1 प्रोडक्ट. त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी. तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा. रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस. ईश्वर संजय शिंदे 78 75 37 75 21 आणि ओम बाबासाहेब आहेर 91 56 88 11 41.